नमस्कार, मी सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस या पदावर काम करत असून काल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना लेखी पत्राद्वारे भोसरी विधानसभा या ठिकाणी आमदार महेशदादा लांडगे यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात येऊ नये म्हणून मागणी करण्यात आली असून छत्रपती संभाजी महाराज मूळ पुतळा महानगरपालिकेने ज्या ठिकाणी बांधला होता ती जागा बदलून आमदार महेशदादा लांडगे यांनी सेक्टर 5 व 6 मोशी या ठिकाणी नवीन ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम सुरू केले महानगरपालिकेच्या वतीने। त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मोजोडीला तडा गेल्यामुळे विरोधकांनी भारतीय जनता पार्टीवर टीका टिप्पणी करून शहरात रान उठवले असून त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसला आहे। तसेच येत्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान नगरसेवक रवी लांडगे, एकनाथ पवार, नितीनप्पा काळजे, संजय नेवळे, वसंत बोर्डे यांनी महेशदादा लांडगे यांच्या मनमानी कारभाराला वैतागून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे। शहरात भारतीय जनता पार्टीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी भोसरी येथील विधानसभामधील चिखली येथे संतपीठ वारकऱ्यांचे जे बांधण्यात आले होते त्या ठिकाणी खाजगी शाळा व कॉलेजांना ती जागा भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला। सामान्य नागरिक यांना संतांची भावना व विचार रुजण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 45 कोटी रुपये खर्च करून चिखली या भागात संतपीठ स्थापन केले होते। त्या ठिकाणी खाजगी शाळेला जागा भाड्याने दिल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। इंद्रायणी नदी फेसाळली, कुदळवाडीतले घाण पाणी इंद्रायणी नदीमध्ये गेल्यामुळे इंद्रायणी नदी संपूर्ण फेसाळली। वारकरी संपूर्ण नाराज झालेले आहेत आमदाराच्या विरोधात, त्यांनी मोठे आंदोलन केलं। माझं सांगणं असं आहे की भोसरी विधानसभेतल्या निगडी येथील PCMC कॉलनीतले 576 कुटुंब धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत। त्या इमारतीची पडझड झालेली आहे। त्या इमारतीची दुरुस्तीसाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही। तसेच सेक्टर 22 जवाहरलाल नेहरू योजना अंतर्गत 9 इमारत पूर्ण होऊन 13 वर्षे झाली। 920 पात्र लाभार्थ्यांना आजतागायत घरं मिळाली नाही। त्या संदर्भात आमदारांनी आवाज उठवला नाही। त्याच्यामुळे येत्या निवडणुकीत आमदार महेशदादा लांडगे यांना भोसरी विधानसभेत तिकीट देण्यात येऊ नये। शहरातील भारतीय जनता पार्टीच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याला भोसरी विधानसभेत संधी देण्यात यावी। प्रचंड बहुमताने तो निवडून येईल अशी मागणी करण्यात आलेली आहे।